हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर सगळ्यांनाच खूप आवडेल आणि प्रत्येक व्यक्ती हा डिशच्या प्रेमात पडेल याची मी गॅरंटी देते. असे आपण मँगो मोदक बनवणार आहोत, म्हणजे हापूस आंब्यांचे मोदक. जर तुमच्याकडे हापूस आंबे नसतील तर त्याचा सबस्टिट्यूट म्हणून तुम्ही दुसरेही आंबे वापरू शकता, पण त्याच्यात थोडीशी साखर ॲड करा. हापूस आंबे अत्यंत गोड असतात आणि त्याचा रंगही खूप सुंदर असतो, म्हणून इथे आपल्याला साखर ॲड करायची गरज नाही. जर आंबे तुमचे थोडे आंबट असतील तर थोडीशी साखर ॲड करा. सगळ्यात पहिले आपण मँगोचं सारण बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी एक नारळाचं खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे एक मोठी वाटी इतकं खोबरं मी एकदम दाबून दाबून वाटीत भरलं होतं तितकं खोबरं घेतलेलं आहे. तिथेच तूप गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप घालून अर्धी वाटी इतकं गूळ घातलेलं आहे. मग आपण त्याच्यामध्ये खिसलेलं एक वाटी इतकं खोबरं ॲड करून छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. आपण गूळ आणि खोबरं छानपैकी एकजीव झालं की मग त्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहोत, तेही छान परतून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये एक वाटी इतकं आंब्याचा रस घालणार आहोत. आंब्याचा रस करताना मी त्याच्यामध्ये अजिबात पाणी किंवा दूध ॲड केलेलं नाही आहे. हा फक्त आंब्याचा रस आहे. तोही आपण ह्याच्यामध्ये ॲड करून छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. आपण खोबरं, गूळ हे आंब्याच्या रसामध्ये तोपर्यंत परतत राहायचं आहे, जोपर्यंत हे मिश्रण एकदम सुकं होत नाही, तोपर्यंत आपल्याला शिजवत राहायचं आहे. हे शिजवणं खूप गरजेचं आहे. असं केल्यावर मोदकाचं सारण खूप छान होतं, छान फ्लेवर येतो आणि मोदक फाटतही नाही. पण ह्यासाठी 15 ते 20 मिनटं इतका वेळ लागतो, कारण आंब्याच्या रसातलं पाणी पूर्णपणे निघून जाऊन ते ड्राय होईपर्यंत थोडा वेळ जातो. त्याच्यामुळे घाई करायची नाही. मीडियम टू हाय फ्लेमवर सारखं आंब्याचं मिश्रण परतत राहायचं. पूर्णपणे ड्राय झाल्यावर ते थोडं थंड झालं का एकदमच ड्राय होईल, मग आपण मोदक करणार आहोत. आता आपलं सारण झालं की आपण मोदकांच्या कवरची तयारी करूया. त्याच्यासाठी एका टोपामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणी घेऊन त्यात थोडं मीठ घातलेलं आहे. आपल्याला यासाठी 1.25 ग्लास इतकं पाणी घालणार आहे, पण मी अर्धा ग्लासच घातलं, कारण का वाटीला आणि मिक्सरच्या भांड्याला आंब्याचा रस लागला होता, तो वाया जाऊ नये म्हणून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालून पूर्ण रस मी काढून या टोपामध्ये ॲड करून घेणार आहोत. मग एका मिक्सरच्या साहाय्याने आपण हे चांगलं विस्क करून चांगलं मिक्स करून घेणार आहोत. इथे मी 2 ते 3 ड्रॉप इतकं साजूक तूपही घातलेलं आहे. त्याच्यामुळे आपली पारी एकदम मऊसूद होईल आणि मळायला सोपी जाईल. आता पाणी आणि आंब्याचा रस छान एकजीव झाला, त्याला छान उकळ आली की मग आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत आणि तेही छान मिक्स करून घेणार आहोत आणि मग झाकण ठेवून थोडंसं वाफवून घेणार आहोत. मग हे मिश्रण थोडंसं थंड झालं की छानपैकी मळून घेणार आहोत. पीठ छान एकदम मऊसूद मळून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायची अजिबात आवश्यकता लागणार नाही. जे आपण मिश्रण केलं होतं त्याच्यातच पीठ छान मुरलं होतं, तेच चांगलं थोडासा तेलाचा हात घेऊन मळून घ्यायचं आणि मग मोदक करायला सुरुवात करायची. बघा मी हे मोदक कसे करते.
अशा प्रकारे मी सगळे मोदक करून घेतलेले आहेत आणि एका बाजूला मी मोदकांचं पात्र त्याच्यामध्ये पाणी घालून चांगलं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. उकळीवरच आपण हे केलेले मोदक ठेवायचे म्हणजे मोदक चिटकत नाहीत आणि छान पटकन शिजतात. आता या भांड्यावर आपण हे मोदक ठेवून 20 मिनिटं वाफवून घेणार आहोत. 20 मिनिटानंतर आपण मोदक काढून 5 मिनिटं तसेच ठेवून देणार आहोत आणि मग पाण्याचा हात लावून एक एक मोदक आपण पानामध्ये काढून घेणार आहोत आणि बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. या मँगो सीझनमध्ये तुम्ही हे अप्रतिम बनणारे मँगो मोदक नक्की ट्राय करा. तुम्ही एकदा ही रेसिपी बनवली तर तुम्हीही माझ्यासारखे या रेसिपीच्या प्रेमात पडाल आणि प्रत्येक मे महिन्यात हे मँगो मोदक नक्की ट्राय करू शकता. जर तुम्हाला मँगोचा सीझन संपल्यावर हे मँगो मोदक खायचे असतील तर मँगोचा रस प्रिझर्व करून ठेवावा लागेल. तर एकदा तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा आणि रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.